आणि तिथे स्वामींचं मठ होणं हे आमच्या गावासाठी महत्भाग्य आहे. आणि हे आनंदच झाला, कारण आमच्या ह्या 4 गावामध्ये कुठेही मठ नव्हता आणि लोक आता हे आध्यात्मिक सगळं विसरून चालले होते. छान वाटतंय. हा अविन्य असा सोहळा आहे आणि हा माझ्या गावामध्ये होतोय, तर मला त्याचं खूप अभिमान. मंडळी, किती आनंद आहे या सोहळ्यामध्ये. राम नामाने, विठ्ठल नामाने आणि स्वामी नामाने फक्त डोळ्यातून अश्रू यायचे बाकी राहतात. या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये एवढे आनंद आहे ना, सर्व जग विसर तुम्हाला भारी पडतं. आता आपल्या पालखी सोहळा चालू आहे काजळी या गावामध्ये. पूर्ण गाव आहे, पाहुण्या मंडळी सुद्धा आहेत आणि हा आनंद तुम्ही बघू शकता. आनंद परमानंद सर्वोच्च आनंद आहे असं मी म्हणेन. आणि फक्त डोळ्यातून अश्रू यायचे बाकी आहेत, विठ्ठल नामाने, स्वामी नामाने, राम नामाने. चला मंडळी, असंच राहा आपल्या पालखीसोबत. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. काजळी गावामध्ये पालखी सोहळा चालू आहे आणि काजळी या गावामधील एक भगिनी आहे आणि ती माझी क्लासमेटसुद्धा आहे. तर तिला विचारू, तुमच्या गावामध्ये मठ होतं आहे, पालखी सोहळा चालू आहे, तर मनीषा कसं वाटतं तुला? श्री स्वामी समर्थ. खरंच खूप छान वाटतंय. हा अविन्य असा सोहळा आहे आणि हा माझ्या गावामध्ये होतोय, तर मला त्याचं खूप अभिमान आहे. आणि स्वामींचं मठ हे होतं आहे हे जेव्हा मला महाराजांकडून फर्स्ट टाईम कळालं आणि तेही माझ्या गावात होतं, म्हणजे असा आनंद झाला ना तर खूपच. आणि नंतर सागरदादाचे पण मी खूप व्हिडिओज पाहिले आणि खूप आम्हाला आनंद झाला आहे. आणि आमच्या गावामध्ये स्वामी भक्तांची रहदारी चालू राहील. खरंच आम्ही काजळविहीर गाव खूप म्हणजे असं सर्व लोकांना असं होतं खूप आतमध्ये गाव आहे असं. आम्ही वारी दिंडीला जायचो तर सर्वांना असं मी काजळविहिरीची आहे, हे गाव कुठे आहे हे कोणाला माहिती नसायचं. पण आज स्वामी भक्तांमुळे आणि स्वामींच्या मठामुळे आज आमच्या गावाला एक नवीन चेहरा मिळाला. आज आमचं गाव सगळीकडे म्हणजे जेव्हा स्टेटस ठेवले तेव्हा सर्वांनी खूप याच्याने कौतुक केले की आज तुमच्या गावाला मठ होतं आहे, तर खूप खूप आनंद झाला. धन्यवाद. नक्कीच मनीषा ताईचा आनंद आपण समजू शकता. तिचा चेहरा पूर्ण हसरा होता. हा आनंद आहे ह्या गावचा.
मंडळी श्री स्वामी समर्थ मंडळी, आपण काजळवीर ह्या गावामध्ये आहोत आता आणि पालखीची मिरवणूक चालू आहे, सोहळा हा चालू आहे. तर काजळवीर या गावातील एक प्रतिष्ठित युवक म्हणता येईल, प्रत्येक कार्यामध्ये सक्रिय सहभाग असू दे, सुख असू दे किंवा दुःख असू दे. तर आपल्यासोबत आहे दिनेशजी घरत, आणि दिनेशजी घरत यांना आपण विचारूया की आपल्या गावामध्ये काजळवीर या गावामध्ये स्वामींचा मठ होतो आहे आणि आज पालखी सोहळा आहे. तर काय भावना आहे तुमच्या गाववाल्यांच्या आणि तुझ्यासुद्धा, तू सुद्धा एक स्वामी भक्त आहेस, तर काय सांगशील आपल्या स्वामी भक्तांना? नमस्कार सगळ्यांना, रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ. खरं तर सांगायचं तर आमचा फार छोटा हा गाव आहे आणि तिथे स्वामींचं मठ होणं हे आमच्या गावासाठी महत्त्वाग्य आहे. आणि हे ॲक्च्युली शब्दामध्ये व्यक्त करण्यासारखं नाही. जसं मला माहिती झालं का आमच्या गावी मठ होतो आहे, महाराजांच्याकडनंच मला थोडं योगेश महाराजांच्याकडनं माहिती झालं असं कार्यक्रम आहे आपल्याकडे. मला फार आनंद आला की आमच्या गावात असं कार्य होतं आहे. आणि सांगायचं झालं, आता कालचाच एक विषय होता. मी कामावर जात असताना म्हणजे मला माहिती नव्हतं का मी पुन्हा येईल इथे काम करण्यासाठी. अचानक काय घडून आलं काय माहिती नाही. पुन्हा मला तिथे बोलून घेतलं गेलं. म्हणजे एक कार्य करून घ्यायचं असेल, तुमची सेवा बाकी होती म्हणून त्यामुळे बरोबर बोलून घेतलं. हो. दिनेशजी खूप खूप धन्यवाद, आम्ही तुमच्या भावना समजू शकतो.
मंडळी श्री स्वामी समर्थ. मंडळी काजळी गावचे पोलीस पाटील मनोजजी निश्चिते आपल्या समोर आहेत. तर या काजळी गावामध्ये स्वामींचं मठ होते. तर पोलीस पाटील म्हणजे सर्वोच्च पद मानलं जातं भांडणतट्टा मुक्तीमध्ये. आणि आपण दादांना विचारूया, दादा मठ होते तुमच्या गावामध्ये, तर काय वाटतं, कसं वाटतं तुम्हाला? छान वाटतंय. मठ झाल्यामुळे आमच्याकडं रहदारी पण वाढली आणि स्वामी भक्तांची पण फार वर्दळ आमच्याकडे चालू आहे. नक्की हा, नक्की वर्जळ नक्की चालू राहील. आणि जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा माहिती झालं की गावामध्ये मठ होतो तेव्हा काय वाटलं तुम्हाला? आनंदच झाला, कारण आमच्या ह्या 4 गावामध्ये कुठेही मठ नव्हता आणि लोक आता हे आध्यात्मिक सगळं विसरून चालले होते, पण आता कुठेतरी आमच्याकडं चालू होईल वापिस. हां, त्याच्यातून लोकांना काहीतरी आता नवीन शिकायला मिळेल, त्याच्यामुळं मठ झाल्यामुळं. आणि तुम्ही काल जसं म्हटलं की आम्हाला स्वामी सेवेची संधीसुद्धा मिळेल सगळ्यांना, बरोबर? हो. हां, चला दादा, धन्यवाद. धन्यवाद. 2 मिनटं दिल्याबद्दल.
चला चला या. हे थांबा त्या बंद. सागर दादा रात्री आम्ही आलो पाहिजे दोघे आता पुढे मी येतो ना त्यामध्ये
आहे का?